माझा आरोप फक्त हे आहे की या इथली जे प्रबंधन आहे हे खूप मगरूर झालेली आहे. यांचं फक्त एक काम राहिलेलं आहे, ते आहे करप्शनला कसं वाढवायचं, त्याला कसं पोषक करायचं. कोणताही काम घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त करप्शन पाहणारा मिळणार. 30% मिनिमम आणि 50% बिलो पर्यंत ते काम ठेकेदार घेतात. त्या ठेकेदारांना नियमप्रमाणे 8 से 10% कमिशन द्यावे लागते. हे नोन फॅक्ट आहे. तो 10% कमीत कमी प्रॉफिट घेऊन जाणार. 20% हे झाला ब्याज, 25%, 40% जर बिलो काम घेतला तर 100 रुपयाचा काम 60 रुपये, 25% कमिशन. मग काय झाला, 40-45% त्याला भेटते. त्याच्यामध्ये 100 रुपयाचं काम करायचं आहे. कसं होऊ शकणार? 5 वर्षात 6 वर्षात 3दा रोड बनला आहे आमच्या दुर्गापूरचा, 3दा. जिथे नाही पाहिजे तिथे सिमेंटचा 2 फीटचा रोड जिथे नाही पाहिजे, आणि आमचे जे वर्कर जिथे राहते तिथे ड्रेनेज क्लीन होत नाही. तिथे जे टँक आहे त्याच्यामध्ये काम होत नाही, कारण तिथे पैसा नाही भेटू शकणार त्यांना. महिलांच्या लैंगिक शोषण, खूप महिला आली आहे, त्यांना सिक्युरिटी नाही आहे. ते कंप्लेन करतात रायटिंग में की भाई आमच्या लैंगिक शोषण झालेलं आहे. अधिकारी पण करते, पण त्याला काही इन्साफ भेटत नाही, त्याला काही बेनिफिट भेटत नाही. उलटा त्याला प्रेशर माउंट करून, त्याला लालच देऊन, काही लोकांना नागपूर ट्रान्सफर, काही लोकांना त्याच्या ऑन रिक्वेस्ट, ताकी तुम्ही केस नका करू, आणि ज्याने केलं आहे त्यांना टॉर्चर. तर हे सर्व खूप चालले आहे. जे लोक आता आम्ही आंदोलन करत होतो, तुम्ही आंदोलन करू शकत नाही, तुम्ही या टीनचे शेडमध्ये बसू नाही शकत, इतकं सिक्युरिटी लावली आहे. कशासाठी? हे आमचा डेमोक्रेटिक राईट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.